नमस्कार मित्रांनो, पितृपक्षातील प्रत्येक रात्री पितर या 3 वेळी आपल्या घरी नक्की येतात। मित्रांनो, विचार करा, प्रत्येक रात्रीचा अंधार हा केवळ अंधार नसतो, त्यात अदृश्य जगातील हालचालीही लपलेल्या असतात। जेव्हा पितृपक्ष येतो तेव्हा रात्रीचे हे क्षण अधिक गूढ आणि रहस्यमय बनतात। आपले पूर्वज, ज्यांनी कधीकाळी या पृथ्वीवर श्वास घेतला, ज्यांनी आपल्यासाठी तप केले, ज्यांनी कुटुंबाचा आणि वंशाचा पाया घातला, ते कोणत्याही अदृश्य मार्गाने आपल्याकडे परत येतात। असे म्हटले जाते की पितृपक्षात रात्री 3 विशेष वेळ असतात, जेव्हा आकाश आणि पृथ्वीमधील द्वार उघडले जाते। या क्षणी आपले पितर आपल्या वंशजांना पाहण्यासाठी येतात। ते पाहतात की त्यांची मुले त्यांना आठवतात की नाही, त्यांच्यासाठी दिवा लावला जातो की नाही, त्यांच्या नावाने जल, अन्न आणि श्रद्धा अर्पण केली जाते की नाही। कल्पना करा, पूर्ण घर शांत आहे, सर्वत्र रात्रीची गाढ शांतता पसरलेली आहे, पण त्याच वेळी अंगणात लावलेल्या दिव्याची ज्योत हलते, जणू काही ती अदृश्य उपस्थिती जाणवत आहे। हेच ते क्षण आहेत जेव्हा आपले पितर जवळ येऊन बसतात। ते शब्दांत दिसत नाहीत किंवा डोळ्यांनी दिसत नाहीत, पण त्यांच्या आत्मा आपल्या घरात, आपल्या दारात आणि आपल्या अंगणात येऊन थांबतात। ते त्या 3 वेळी नक्की येतात, कारण शास्त्रांनी स्पष्ट म्हटले आहे की पितृपक्षाशिवाय जीवनाचे चक्र अपूर्ण आहे। म्हणून या रात्रीच्या त्या 3 वेळा जाणून घेणे केवळ माहिती नाही, तर धर्म आहे, कारण जेव्हा आपल्याला समजते की आपले पितर कधी येतात, तेव्हाच आपण त्यांचे योग्य प्रकारे स्मरण करू शकतो, त्यांचा आदर करू शकतो आणि त्यांचा आशीर्वाद मिळवू शकतो। हाच आशीर्वाद आपल्या मुलांचे भविष्य उज्ज्वल करतो आणि हाच आशीर्वाद आपल्या जीवनातील अडचणी दूर करतो। आता पुढे जाऊया आणि सविस्तरपणे जाणून घेऊया की त्या कोणत्या 3 वेळा आहेत जेव्हा प्रत्येक रात्री आपले पितर या पृथ्वीवर आपल्या घरी नक्की येतात। पण प्रेक्षक हो, पुढे जाण्यापूर्वी मी तुम्हाला एक अत्यंत गंभीर गोष्ट सांगू इच्छितो, जी आपल्या प्राचीन धर्मग्रंथ गरुड पुराणात स्पष्टपणे सांगितली आहे की पितृपक्षाच्या काळात कोणतीही कथा किंवा कर्मकांड जर ते मध्येच सोडले तर ते केवळ ज्ञानापासून वंचित होणे नाही, तर ते पापाच्या श्रेणीत येते, कारण अपूर्ण कथा आणि अपूर्ण श्राद्ध मनात संशय, भ्रम आणि अपूर्ण सत्य सोडून जाते आणि हे अपूर्ण सत्य अनेकदा व्यक्तीला पितृदोष, त्रास आणि दुःखाच्या दिशेने ढकलते। म्हणून मी तुम्हाला नम्र विनंती करतो की ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण ही केवळ एक गोष्ट नाही, तर पितृपक्षाचे सत्य आहे, ज्यात तुम्ही तुमच्याच कर्मांचे प्रतिबिंब पाहू शकाल। कदाचित या कथेतील एक शब्द, एक प्रसंग तुमच्या जीवनाची दिशा बदलेल, तुम्हाला पापापासून वाचवेल आणि तुम्हाला त्या अंधारातून बाहेर काढेल ज्यात तुम्ही नकळतपणे अडकू शकता। आणि जर तुम्ही खरे सनातनी असाल तर हा तुमचा धर्म आहे की पितृपक्षासारखे पवित्र संदेश केवळ स्वतःपुरते मर्यादित ठेवू नये, तर ते अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवावे। म्हणून या व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्र आणि कुटुंबासोबत शेअर करा आणि आमच्या ज्ञानसागर मराठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून पितृपक्षाशी संबंधित धर्म, सत्य आणि जीवनातील गूढ शिक्षण तुम्हाला सतत मिळत राहतील। तर चला, श्रद्धा आणि विश्वासाने पितृपक्षाच्या या कथेची सुरुवात करूया। हजारो वर्षांपूर्वीची गोष्ट आहे। वसंतपूर नावाचे एक नगर होते। त्या नगरात चंद्रसेन नावाचा एक अत्यंत प्रतापी आणि धर्मप्रिय राजा राज्य करत होता। राजा आपल्या प्रजेला मुलांप्रमाणे मानत असे। तो प्रजेचे रक्षण करणारा आणि न्यायप्रिय होता। राजाने 2 विवाह केले होते। महालात त्यांच्या 2 राण्या राहत होत्या, पण दुर्दैवाने 12 वर्षे विवाह होऊनही त्यांना कोणताही संतान झाला नाही। राजाने आपल्या 2ही राण्यांना सांगितले, 12 वर्षे झाली, पण अजूनही आपल्याला संतान नाही। आता तर आशाही कमी होत आहे। राण्यांनी दुःखी मनाने सांगितले, राजन, आम्हाला खेद आहे की आम्ही तुम्हाला वारस देऊ शकलो नाही। जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही आणखी एक विवाह करा। राण्यांची संमती मिळाल्यानंतर राजाने 3रा विवाह केला आणि काही काळ 3ऱ्या राणीसोबत आनंदाने राहू लागला। पण वेळ निघून गेला तरी 3ऱ्या राणीलाही संतान झाली नाही। हे पाहून राजाचे मन उदास झाले।
त्याने विचार केला, कदाचित दोष राण्यांमध्ये नाही तर माझ्यातच आहे. मी व्यर्थच राण्या जमा करत आहे आणि त्यांचे जीवन कष्टमय बनवत आहे. जर पुत्र व्हायचा असता तर एका राणीलाही झाला असता. अनेक राण्यांचा काही उपयोग नाही. राजाला आठवले की त्याच्या आईने त्याला सांगितले होते, तुझा जन्मही एका संताच्या आशीर्वादाने झाला आहे. राजाला वाटले की जर एखाद्या संतमहात्म्याच्या कृपेने त्याचा जन्म होऊ शकतो तर संतान प्राप्तीचा मार्गही तिथूनच निघेल. त्याने हेही मानले की हा दोष केवळ त्याचा नाही तर पूर्वजांनाही असाच अनुभव आला आहे. अखेरीस खोलवर विचार केल्यानंतर राजा चंद्रसेन जंगलात निघाला. त्याला माहीत होते की त्याच्या राज्यातील घनदाट जंगलात एक सिद्ध महात्मा कठोर तपस्या करत आहेत. ते महात्मा विरक्त आणि समाधीत लीन राहत होते. कधीतरीच समाधीतून बाहेर येत आणि काही काळासाठी लोकांना दर्शन देत. त्यानंतर ते पुन्हा लीन होत आणि महिने समाधीत राहत. राजाला माहीत होते की अशा तपस्वी महात्म्याला भेटणे हे नशिबाची गोष्ट आहे. राजाचे मन श्रद्धेने भरले आणि तो त्यांच्या दर्शनासाठी पोहोचला. 3-4 तास धीराने वाट पाहिल्यानंतर महात्म्याची समाधी तुटली. त्यांनी डोळे उघडले आणि समोर राजा चंद्रसेनला पाहिले. महात्म्याने राजाला पाहून विचारले, महाराज, तुम्ही येथे कोणत्या उद्देशाने आला आहात? तुम्ही या जंगलात माझ्याकडे का आला आहात? तेव्हा राजाने महात्म्याला आपली व्यथा सांगितली, गुरुदेव, मी 3 विवाह केले पण आजही मला पुत्र नाही. ही माझी सर्वात मोठी चिंता आहे. कृपा करा जेणेकरून माझ्या महालातही संतान सुख आणि आनंदाचा प्रकाश येईल. महात्म्याने शांत स्वरात उत्तर दिले, राजन, तुझ्या नशिबात पुत्रसुख लिहिलेले नाही, पण तू राजा आहेस. तुझ्यावर संपूर्ण राज्याची जबाबदारी आहे. तुला एक वारस हवा आहे. ही केवळ तुझी समस्या नाही. अनेक राजांना हेच दुःख भोगावे लागले आहे. कधी कधी याचे कारण नशीब असते आणि कधी कधी राजाची स्वतःची चूक. जे राजा दारू पितात, वेश्यांच्या चरणी लिप्त राहतात, त्यांना पुत्र कसा मिळेल? राजा धर्मात्मा आणि एकनिष्ठ असावा. जर पुत्र हवा असेल तर एका पत्नीसोबत पवित्र जीवन जगायला हवे. ठीक आहे, आता या गोष्टी सोडून दे. प्रजेच्या भल्यासाठी मी तुला एक पुत्र देईन, पण त्यासाठी तुला परिश्रम करावे लागेल. एवढे बोलून महात्मा पुन्हा समाधीत जाण्यासाठी तयार झाले. जाताना त्यांनी सांगितले, राजन, आमच्याकडे एक पोपट आहे. त्याला तुझ्यासोबत घेऊन जा. हा पोपट सामान्य नाही. हाच तुला मार्ग दाखवेल. त्याला श्रद्धेने पाळ. तोच तुला पुत्रप्राप्तीचा मार्ग सांगेल. एवढे बोलून महात्मा समाधीत लीन झाले. राजा चंद्रसेनने तो पोपट घेतला आणि महालात परत आला. तो पोपट खरंच काही सामान्य प्राणी नव्हता. तो महात्म्याच्या सेवेत राहून खूप ज्ञानी झाला होता. काही दिवसांतच राजाला समजले की हा पोपट दिव्य ज्ञानाने परिपूर्ण आहे. त्याच्यासमोर कोणताही विद्वान राजा हळूहळू त्या पोपटाला सल्ला विचारू लागला. जेव्हाही दरबारात एखादी कठीण समस्या येई, ज्याने राजा गोंधळात पडे, तेव्हा तो आधी पोपटाला सल्ला विचारत असे आणि मग निर्णय देत असे. चोर किंवा मोठ्या प्रश्नांच्या वेळी पोपने दिलेल्या सल्ल्याने राजा कधीही अपयशी झाला नाही. 1 वर्षापेक्षा जास्त काळ निघून गेला. राजा पोपटाला सोबत घेऊन राज्याचा कारभार चालवत राहिला, पण पुत्रप्राप्तीचा विचार त्याच्या मनात आला नाही. ना राजाने विचारले ना पोपटने स्वतः काही सांगितले. एक दिवस मोठ्या राणीने राजाला आठवण करून दिली, राजन, तुम्ही हा पोपट एका विशेष कारणाने आणला होता. राजकुमार मिळवण्यासाठी. आता वेळ आली आहे की तुम्ही त्याला उपाय विचारा. राजाला आठवण झाली आणि तो पोपटाला म्हणाला, पोपटा, मी तुला एका विशेष उद्देशाने आणले होते. मला 3 राण्या आहेत, पण कोणताही पुत्र नाही. आता तरी काही मार्ग सांग. पोपट हसून उत्तरला, लग्न करत जा. थांबण्याची वेळ मी स्वतःच सांगेन. राजा गंभीर होऊन म्हणाला, पोपटा, तू माझ्यासोबत चेष्टा का करत आहेस? आधीच 3 राण्या आहेत. पोपट म्हणाला, राजन, खोटे बोलू नकोस. तुझ्या केवळ 3 राण्याच नाही तर तुझ्या 3 दासियाही राण्या आहेत. जगाला दाखवण्यासाठी त्या दासिया असतील
पण संबंधामुळेच कोणतीही स्त्री पत्नी बनते. लग्नाचे फेरे, जयमाला, उत्सव हे सर्व बाह्य दिखावा आहे. जर संबंध नसेल तर पत्नीही केवळ नावाची पत्नी असते आणि जर संबंध असेल तर दासीही पत्नी असते. राजन, तुझे त्यांच्यासोबत संबंध राहिले आहेत. तू त्यांना राण्या बनवण्याचे वचनही दिले होतेस. तुझ्या नकारामुळे किंवा हो म्हणण्यामुळे काहीही फरक पडत नाही. तुझ्या एकूण राण्यांची संख्या 6 आहे. आणि आता तुला आणखी एक विवाह करावा लागेल. 7व्या राणीच्या गर्भातूनच तुझ्या वंशाचा राजकुमार जन्म घेईल. राजा चंद्रसेन हे ऐकून शांत झाला. त्याला समजले की महात्माचे म्हणणे सत्य आहे. महात्म्याने आधीच सांगितले होते, पोपट तुला मार्गदर्शन करेल. राजा पोपटाला मानले. त्याने आपल्या 3 आवडत्या दासियांनाही राणीचा दर्जा दिला. राजाच्या मनात कोणताही आक्षेप नव्हता, कारण त्याला माहीत होते की 6 राण्या असूनही संतानसुख मिळणार नाही. नंतर राजाने 7वे लग्न शेजारच्या एका राजकन्येशी केले. पण ईश्वराची लीला अद्भुत आहे. लग्नाच्या 1 वर्षानंतर आश्चर्यकारकपणे पहिल्या राणीलाच पुत्र झाला. राजा आश्चर्यचकित झाला आणि पोपटाला म्हणाला, हे काय झाले? मी तर 7व्या राणीकडून मुलाची आशा केली होती, पण पुत्र तर पहिल्या राणीला झाला आहे. पोपटने शांतपणे सांगितले, महाराज, मी तुम्हाला कधीही फसवले नाही. मी हेच सांगितले होते की संतान 7व्या राणीकडून होईल. ही गणना देवाची आहे. तो ज्याला पाहिजे त्याला 7वे बनवू शकतो. तुम्हाला कोणत्या राणीने जन्म दिला याने काय फरक पडतो? तुम्हाला संतान हवी होती आणि ती तुम्हाला मिळाली. राजाने आनंदाने आपल्या सर्व राण्यांना सांगितले, आता तुमच्यापैकी कोणीही हे समजू नये की राजकुमार फक्त एकाची संतान आहे. हा राजकुमार सर्वांचा आहे. यात प्रत्येकाचा अंश जोडलेला आहे. तुम्ही सर्व मिळून त्याची माता आहात. सर्व राण्यांनीही त्याला आपला पुत्र मानून त्याचे पालनपोषण केले. तो राजकुमार अत्यंत सुंदर आणि तेजस्वी होता. सर्वांनी समान भावनेने त्याचे संगोपन केले. वेळ निघून गेला आणि राजकुमार मोठा झाला. त्याचे नाव आदित्य ठेवले. जेव्हा आदित्य मोठा झाला तेव्हा राजा चंद्रसेनने त्याच्या लग्नाची चिंता करायला सुरुवात केली. पण शोध घेऊनही योग्य राजकन्या मिळाली नाही. तेव्हा राजाने पुन्हा पोपटाला सांगितले, पोपटा, बघ, राजकुमारासाठी राजकन्येचा शोध सुरू आहे. दरबारी पंडित लागले आहेत, पण यश मिळत नाहीये. तू ज्ञानी आहेस, भविष्य जाणतोस, काही उपाय सांग. पोपट नम्रपणे म्हणाला, राजन, मी कधी म्हटले की मला 12 वर्षांचे पुढे मागे ज्ञान आहे? मला तर काही दिवसांचेच ज्ञान आहे. हो, पण मी तुमच्या आज्ञेचे पालन नक्कीच करीन. मीही राजकुमारासाठी राजकन्येचा शोध घेईन. पोपट उडून गेला. अनेक दिवस फिरल्यानंतर तो परत आला आणि राजाला म्हणाला, महाराज, राजकुमार आदित्यसाठी एक अनुपम सुंदरी मिळाली आहे. तिचे नाव चंद्रकला आहे. ती कलिंग देशाचा राजा सुबोधनची कन्या आहे. पण हे लग्न शक्य नाही वाटत. कारण सुबोधन तुमचा शत्रू आहे आणि तुमच्यापेक्षा खूप शक्तिशालीही आहे. माझे मत आहे की तुम्ही कोणत्याही सामान्य राजकन्येशी त्याचे लग्न लावून द्या. सर्व स्त्रिया देवाने बनवलेल्या आहेत. सर्व समान आहेत. सुंदरता आणि सामान्यतेमध्ये कोणताही भेद करू नये. राजाने गंभीरपणे उत्तर दिले, पोपटा, तुझे म्हणणे खरे आहे. मी स्वतः अनुभवले आहे. माझ्या राण्यांमध्ये राजकन्याही होत्या आणि सामान्य दासियाही होत्या. सर्व सारख्याच निघाल्या. स्त्रियांमध्ये कोणताही भेद नाही. पण ही केवळ माझ्या मानण्याची गोष्ट नाही. आपण राजा लोक आहोत आणि राजकुमाराचे लग्न पहिल्या राणीच्या योग्य अशा राजकन्येशीच व्हायला हवे. तू माझा सर्वात मोठा हितचिंतक आहेस. काहीतरी उपाय कर जेणेकरून राजकुमार आदित्यचे लग्न त्याच राजकन्या चंद्रकलाशी होईल. पोपट म्हणाला, महाराज, एकदा पुन्हा विचार करा. कलिंगचा राजा सुबोधन तुमचा शत्रू आहे. लग्नाला जरी तो तयार झाला तरी तो वैर ठेवू शकतो. पण तुम्ही माझे काहीच ऐकले नाही आणि मलाच राजकन्येकडे पाठवले. पोपट समजला की
राजा आपल्या हट्टावर अडून बसला आहे. तो राजकुमार आदित्यचे एक सुंदर चित्र घेऊन उडून गेला आणि कलिंग राज्यात पोहोचला. राजमहालात जाऊन तो थेट राजकन्या चंद्रकलाच्या कक्षात पोहोचला. राजकन्येने पाहिले की एक अद्भुत पोपट तिच्या कक्षात आला आहे. ती त्याला पकडण्यासाठी पुढे सरकली तेव्हाच तो पोपट माणसासारखा बोलला, राजकुमारी, मी तुमचा शुभचिंतक आहे. मी वसंतपूरहून आलो आहे आणि तेथील राजकुमार आदित्यचा संदेश आणला आहे. पोपटने राजकन्येला चित्र दिले. पोपट माणसासारखा बोलू शकतो हे पाहून राजकन्या आश्चर्यचकित झाली. चित्र पाहताच तिचे मन मोहित झाले. पोपट म्हणाला, हे आमच्या राज्यातील राजकुमार आदित्यचे चित्र आहे. त्याच्यासारखा सुंदर, सुशील आणि सत्यप्रिय राजकुमार जगात दुसरा नाही. जशी तुम्ही परमसुंदरी आहात तसाच तो परम तेजस्वी आहे. देवाने तुम्हा दोघांची जोडी खास बनवली आहे. पण तुमचे लग्न कठीण आहे कारण दोन्ही राज्यांमध्ये जुने शत्रुत्व आहे. राजकन्या म्हणाली, हे काय झाले? चूक पूर्वजांची आणि शिक्षा आम्हाला. मला कोणासोबतही वैर नाही. जुने शत्रुत्व मिटवलेही जाऊ शकते. मग तिने दृढ स्वरात सांगितले, पोपटा, मी स्वतः हे शत्रुत्व मिटवेन. तुम्ही राजकुमाराला समजावा. मी लग्नाला तयार आहे. तुम्ही जिथे बोलवाल मी तिथे येईन. पोपट म्हणाला, ठीक आहे. मी पुढच्या आठवड्यात पुन्हा संदेश घेऊन येतो. पोपट तेथून निघून गेला, पण राजकन्येचा अंगरक्षक हे सर्व पाहत होता. तो मनातल्या मनात राजकन्येवर प्रेम करत होता आणि तिला कोणत्याही प्रकारे आपली पत्नी बनवू इच्छित होता. त्याला वाटले की हा बोलणारा पोपटच त्याच्या मार्गातील अडथळा आहे. त्याने पाहिले की राजकन्या त्या चित्राला हृदयाशी धरते, कधी त्याला चुंबन घेते, कधी न्याहाळते. अंगरक्षक समजला की राजकन्येचे मन दुसर्येवर गेले आहे आणि हे सर्व त्या पोपटाने केले आहे. त्याने मनातल्या मनात विचार केला, महालात मी राजकन्येला स्पर्शही करू शकत नाही. ती जंगलातही जात नाही. एकच उपाय आहे, या पोपटाला पकडून मारून टाकू. इकडे पोपट परत राजदरबारात आला आणि राजाला म्हणाला, महाराज, मी राजकन्या चंद्रकलाला भेटून आलो आहे. ती राजकुमार आदित्यला मनापासून आवडते आणि लग्नासाठी तयार आहे. पण अडचण ही आहे की कलिंगच्या दरबारात तुमचे नाव घेणेही गुन्हा आहे. विचार करा, जिथे तुमचे नाव घेणे मना आहे तिथून राजकन्येला लग्न करून आणणे केवळ स्वप्नच आहे. राजा म्हणाला, जर राजकन्या स्वतः लग्नासाठी तयार आहे तर यात अडचण काय आहे? पोपटने शांत स्वरात सांगितले, महाराज, राजा सुबोधनच्या परवानगीशिवाय तुम्ही वरात कशी घेऊन जाऊ शकता? आणि वरात घेऊन गेलात तरी तुम्हाला आणि राजकुमाराला तो बंदी बनवणार नाही, याची काय हमी? माझे मत आहे की त्या राज्यात जाण्याचा विचार सोडून द्या. राजा चंद्रसेन म्हणाला, पोपटा, आता तूच काहीतरी उपाय सांग. पोपट म्हणाला, महाराज, मी एकदा खूप कष्टाने राजकन्येच्या कक्षात गेलो आणि सुरक्षित परत आलो. पण पुन्हा जाण्यावरही सुरक्षित परत येईन याची काही हमी नाही. म्हणूनच मी म्हणतोय की राजकन्या आणि राजकुमाराच्या लग्नाचा विचार सोडून द्या. राजा म्हणाला, पोपटा, तू काय बोलत आहेस? जर राजकन्या खरोखरच राजकुमारावर प्रेम करत असेल तर तू काहीतरी उपाय काढ ज्यामुळे ती महालातून बाहेर येऊ शकेल. मग राजकुमार तिला घेऊन येथे येईल. एकदा ती आपल्या महालात पोहोचली की आपण सुबोधनच्या सैन्याशी लढू. पोपट म्हणाला, राजन, तुम्हाला माझे बोलणे समजून घ्यायचेच नाही. तुम्ही फक्त तुमचा स्वार्थ पाहत आहात. कुणाला तरी राजकुमारीकडे जाऊन हे सांगावेच लागेल की तिने राजकुमारला एका निश्चित ठिकाणी भेटावे. तरच हे शक्य आहे. पण यात खूप धोका आहे. राजा दृढ स्वरात म्हणाला, पोपटा, ज्या प्रकारे तू आधी गेला होतास त्याच प्रकारे पुन्हा जा आणि संदेश पोहोचव. सांगून दे की राजकन्येने राजकुमारला निश्चित ठिकाणी भेटावे. पोपट म्हणाला, राजन, मी जाऊ तर शकतो पण परत येऊ शकेन याची काही हमी नाही. राजकन्येच्या कक्षाची पहारेदारी एवढी कठोर आहे की एक उंदीरही तिथून बाहेर पडू शकत नाही. राजा म्हणाला, तर मग चिंता कशाची? जेव्हा तू कक्षात जाऊ शकतोस
तर बाहेर पडण्याचाही उपाय शोध. राजकन्येचीच मदत घे. पोपट म्हणाला, राजन, प्रत्येक ठिकाणी मदत मिळणे शक्य नसते. जर राजकन्या माझी मदत करेल तर संशय निर्माण होईल आणि ती स्वतःच बंदी होईल. म्हणूनच मी म्हणतो की हा विचार सोडून द्या. राजा रागाने म्हणाला, पोपटा, तू पुन्हा पुन्हा निरर्थक गोष्टी का करत आहेस? मी राजा आहे आणि आदेश देतो की तू राजकुमाराचे पत्र घेऊन जा. पत्र राजकुमाराच्या भल्यासाठी लिहून घे आणि ते तिला दे. पोपट समजला की राजाचे हृदय आता केवळ आपल्या पुत्राच्या आनंदासाठीच धडधडत आहे. त्याला कोणाचीही सुरक्षा दिसत नाही, ना कोणाचे जीवन मौल्यवान वाटत आहे. आपली वफादारी दाखवण्यासाठी पोपट पुन्हा उडून गेला. तो कलिंग राज्यात पोहोचला आणि राजकन्या चंद्रकलाच्या कक्षात गेला. राजकन्येला राजकुमाराचे पत्र दिले. पत्र वाचून राजकन्या खूप आनंदी झाली, पण थोडी चिंतितही झाली. ती म्हणाली, पोपटा, तू एवढ्या लवकर यायला नको होतास. यावेळी माझ्या कक्षाची पहारेदारी खूप कडक आहे. जर कोणी तुला पकडले तर मीही तुझे रक्षण करू शकणार नाही. पोपट म्हणाला, राजकुमारी, जर माझ्यावर खरोखरच काही संकट आले तरीही तुम्ही माझी मदत करू नका. कारण जर तुम्ही मदत केली तर तुम्ही स्वतःच अडकून जाल. दोघेही खोलीत हळूहळू बोलत होते, पण बाहेर तो अंगरक्षक, जो मनातल्या मनात राजकन्येवर प्रेम करत होता, तिच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवून होता. राजकन्येला हे माहीतच नव्हते की तिचा अंगरक्षक तिच्यावर नजर ठेवून आहे. अनेक दिवसांपासून ती आपल्या कक्षातून बाहेर पडली नव्हती, म्हणून तिला अंगरक्षकाची गरजही नव्हती. पण अंगरक्षकाच्या मनात दूषित विचार येत होते. तो फक्त संधीची वाट पाहत होता की कधीतरी राजकन्या जंगलात शिकारीसाठी जाईल आणि तो आपली नीच इच्छा पूर्ण करेल. त्यानंतर त्याला फाशी जरी झाली तरी त्याला त्याची पर्वा नव्हती. तो मूर्ख अंगरक्षक हे समजू शकला नाही की बेडूक कितीही उड्या मारला तरी तो विहिरीतून बाहेर पडू शकत नाही. काही दिवसांतच पोपट पुन्हा राजकन्येकडे आला. जेव्हा अंगरक्षकाने पाहिले की हा पोपट पुन्हा राजकन्येच्या कक्षात आला आहे, तेव्हा त्याने तलवार काढली. इकडे पोपट राजकन्येचा निरोप घेऊन उडणारच होता की खिडकीतून बाहेर पडताना अंगरक्षकाने अचानक वार केला. पोपट राजकन्येच्या डोळ्यासमोर तडफडून मरण पावला. हे दृश्य पाहून राजकन्येचे हृदय क्रोधाने भरले. तिने विचार केला, आताच या क्षणी या दुष्टाचा वध करते. पण तिला पोपटने सांगितलेली गोष्ट आठवली, जर मी संकटात सापडले तर शांत रहा. राजकन्येने आपला क्रोध दाबला, पण तिच्या हृदयात सूडाची आग भडकली. ती समजली की हा अंगरक्षक तिच्यावर वाईट नजर ठेवत आहे. बरे झाले की ती त्याच्यासोबत कधीही बाहेर गेली नाही. राजकन्या इतकी दुःखी झाली की तिने त्या रात्री भोजनही केले नाही. ती बिछाण्यावर झोपायला गेली, पण तिच्या डोळ्यात झोप नव्हती. तिकडे अंगरक्षक आपल्या वासनांवर नियंत्रण ठेवू शकला नाही. तो वारंवार खिडकीतून डोकावून राजकन्येला पाहत होता. त्याला वाटले की राजकन्या जागी आहे आणि कुशी बदलत आहे. त्याने मनातल्या मनात विचार केला, ही एखाद्या पुरुषाची कमतरता अनुभवत आहे. जर मी तिच्याजवळ जाऊन तिच्या बिछाण्यावर झोपलो तर ती माझा विरोध करू शकणार नाही. सकाळी लाजमुळे ती काही बोलू शकणार नाही. हा विचार करून तो हळूच राजकन्येच्या कक्षात शिरला. त्याला काय माहीत होते की राजकन्या आधीच सावध बसली आहे. जसा तो बिछाण्याजवळ पोहोचला, राजकन्येने पूर्ण शक्तीने तलवारीचा वार केला. क्षणातच अंगरक्षकाची मान धडापासून वेगळी झाली. त्याला विश्वासच बसला नाही की राजकन्या उघड्या तलवारीने झोपली असेल. तो तिथेच मरण पावला. राजकन्येने आपला सूड घेतला. नंतर तिने वेळ घालवला नाही. मध्यरात्री राजमहालाच्या गुप्त दारातून ती बाहेर पडली. त्यावेळी बहुतेक सैनिक गाढ झोपेत होते. फक्त तोच अंगरक्षक तिच्या कक्षाजवळ पहारा देत होता, ज्याचा तिने आधीच वध केला होता. म्हणूनच राजकन्येच्या महालातून बाहेर पडण्याची बातमी लगेच कोणालाही समजली नाही. पण 2-3 तासांनंतर जेव्हा तिच्या गैरहजेरीची आणि अंगरक्षकाच्या हत्येची बातमी पसरली, तेव्हा राजापर्यंत गोष्ट पोहोचली. राजा आश्चर्यचकित झाला. त्याने विचार केला,
राजकन्येच्या कक्षात तिच्या परवानगीशिवाय कोणीही पोहोचू शकत नाही. आणि जर कोणी पोहोचला असता तर राजकन्येने आवाज केला असता. येथे तर ना प्रतिकाराचे चिन्ह आहे ना काही संघर्ष. हे स्पष्ट आहे की सैनिकाला स्वतः राजकन्येनेच मारले आहे. राजाला हेही आठवले की नुकताच एक बोलणारा पोपट राजकन्येच्या कक्षात आला होता. त्याच्या मारल्यानंतरच हे सर्व झाले. पण त्या पोपटाला मारणे एवढे घातक ठरेल असे राजाने कधीच विचार केला नव्हता. क्रोधित होऊन राजाने लगेच सेनापतीला आदेश दिला, जा, राजकन्येचा शोध घ्या, तिला कोणत्याही परिस्थितीत परत आणायचे आहे. इकडे राजकन्या मध्यरात्रीच महालातून बाहेर पडून त्या ठिकाणी पोहोचली जिथे राजकुमार आदित्य तिची वाट पाहत होता. भेटताच ती म्हणाली, राजकुमार, आपण भेटलो तर खरे, पण खूप नुकसान झाले आहे. तुमचा लाडका पोपट मारला गेला आहे. मीही त्या दुष्ट सैनिकाचा वध केला आहे. आता हे निश्चित आहे की हजारो सैनिक आपला पाठलाग करत असतील. आपल्याला वेळ वाया घालवायचा नाही. लगेच वसंतपूरकडे निघूया. राजकन्येने आणखी एक सल्ला दिला, आपण सरळ मार्गाने जाणार नाही. सरळ मार्ग घेतल्यास कलिंगचे सैनिक आपल्याला पकडू शकतात. आपण अनोळखी आणि कठीण रस्त्यांवरून लपतचपत नगरात परत येऊया. दोघांनी सावधगिरीने प्रवास सुरू केला. त्यांना भीती होती की राजकन्येचा पिता राजा सुबोधन आपले सैन्य त्यांच्यामागे पाठवेल. त्यामुळे ते जंगलातील अरुंद आणि कठीण मार्गातून जात होते. प्रवास कठीण होता. अजून अर्धाच रस्ता पार केला होता की रात्र झाली. पुढे जाणे शक्य नव्हते. तेव्हा त्यांना एक झोपडी दिसली ज्यात दिवा जळत होता. राजकुमार म्हणाला, बघ, जंगलात कोणीतरी राहतो. कदाचित आपल्याला आज रात्री आश्रय मिळू शकेल. दोघेही झोपडीजवळ पोहोचले. तिथे एक खूप सुंदर तरुणी आणि तिची वृद्ध आई राहत होत्या. राजकन्येला पाहून तिच्या मनात शंका आली. ती म्हणाली, मला इथे काहीतरी बरोबर वाटत नाहीये. आपण दुसरी जागा शोधली तर बरे होईल. पण राजकुमार म्हणाला, आता आपल्याला दुसरी जागा मिळणार नाही. रात्र इथेच काढावी लागेल. चल, यांच्याकडून आश्रय मागूया. दोघेही वृद्ध स्त्रीजवळ गेले आणि रात्रभर थांबण्याची विनंती केली. वृद्ध स्त्री काही बोलणार त्याआधीच तरुणी म्हणाली, हो, तुम्हाला नक्कीच थांबायला जागा मिळेल. कोणी पाहुणा आपल्याकडे यावा आणि आपण त्याला आश्रय देऊ नये असे कधीच होणार नाही. आम्ही तुमच्या खाण्यापिण्याची आणि झोपण्याची व्यवस्था करतो. पण या दोन्ही माताकन्या सामान्य नव्हत्या. त्या जादूगारणी होत्या. तरुणी व्यभिचारी स्वभावाची होती. ज्याला ती पाहत असे त्याला मिळवण्याची लालसा तिला होत असे. यावेळी तिची नजर राजकुमारावर पडली. थकलेल्या राजकुमार आणि राजकन्येला एक खोली दिली गेली जिथे एक पलंग ठेवला होता. दोघेही इतके थकून गेले होते की झोपताच ते गाढ झोपी गेले. इकडे तरुणीने आपल्या आईला सांगितले, आई, हा राजकुमार मला खूप आवडला आहे. आज मला त्याला माझ्यासोबत ठेवायचे आहे. जी वृद्ध स्त्री स्वतः अधर्मात बुडाली होती ती लगेच तयार झाली. तरुणीने कपटाने आधी राजकुमारला ससा बनवले आणि त्याला आपल्या खोलीत घेऊन गेली. मग तिने त्याला पुन्हा माणसाचे रूप दिले. राजकुमार घाबरून म्हणाला, तू हे काय करत आहेस? मी आधीच विवाहित आहे. दुसऱ्या स्त्रीसोबत राहणे हे माझ्यासाठी पाप आहे. तरुणीने रागाने सांगितले, जेवढे सांगितले आहे तेवढेच कर. जास्त विरोध केलास तर पोपट बनवून पाळण्यात टाकीन. राजकन्येसाठी तू तडफडत राहशील. जर आज माझे ऐकले तर उद्या मी तुला मोकळे करीन. बिचाऱ्या राजकुमाराजवळ आता कोणताही उपाय नव्हता. त्याला तिचे म्हणणे ऐकावे लागले. पण ती पापीण तरुणी आपल्या वचनावर टिकली नाही. रात्र संपताच तिने राजकुमारला पुन्हा ससा बनवले. राजकुमार गयाव्या करून पुन्हा पुन्हा म्हणत राहिला, तू तर म्हटले होतेस की मला मोकळे करशील, पण तू वचन तोडले. 7. जादूगरणी मुलगी हसून म्हणाली, आता तू आयुष्यभर कधीही मोकळा होऊ शकणार नाहीस. इकडे सकाळी राजकुमारी उठली. तिने पाहिले की तिच्याजवळ राजकुमार नाही. तिने लगेच त्या दोघींना विचारले,
राजकुमार कुठे गेले? ते माझ्यासोबतच होते. दोघींनी कपटाने उत्तर दिले, अरे, तू तर त्यांना स्वतःच जवळ घेऊन झोपली होतीस. आता तुलाच विचारायला पाहिजे की राजकुमार कुठे गेले. आणि आणखी एक गोष्ट, आता आम्ही तुम्हाला आश्रय देणार नाही. जेवढ्या लवकर शक्य आहे तेवढ्या लवकर इथून निघून जा. राजकन्येने दृढ स्वरात सांगितले, जोपर्यंत राजकुमार परत येत नाही मी इथून जाणार नाही. तेव्हा ती म्हातारी म्हणाली, अरे वेडी, जे झोपेत सोडून पळून जातात ते पुन्हा परत येत नाहीत. राजकुमार तुला सोडून पळून गेला आहे. आता परत जा. राजकन्येला त्या दोघींच्या बोलण्यावर विश्वास बसला नाही. पण हेही खरे होते की राजकुमार तिथे नव्हता. दुःखी मनाने तिला हे मानावे लागले की राजकुमार कुठेतरी गेला आहे. आता ती काय करणार? राजकन्येने स्वतःच शोध घेण्याचा निश्चय केला. स्त्रीरूपात जंगलात चालणे धोकादायक होते. तिने लगेच आपल्या थैलीतून राजकुमाराचे कपडे काढले आणि घातले. कमरेला तलवार आधीच बांधलेली होती. आता ती एका राजकुमारासारखी दिसत होती. राजकुमाराच्या शोधात ती जंगलात दूरवर निघून गेली. इकडे त्याच जंगलात पंथनगरचे राजा विशाल शिकारीसाठी आले होते. राजा हरणांना शोधत होते, पण दाट झाडीत लपलेला एक सिंह अचानक त्यांच्यावर तुटून पडला. सिंहाच्या हल्ल्याने राजाच्या हातून तलवार सुटली. ते सिंहाच्या जबड्यात अडकणारच होते तेव्हाच राजकन्येने हे दृश्य पाहिले. ती धावत पोहोचली आणि आपल्या साहसाने तिने सिंहाचा वध केला. राजाचे प्राण वाचले. राजा विशाल आश्चर्यचकित झाले. त्यांना वाटले की हा कोणीतरी राजकुमार आहे. ते म्हणाले, बेटा, आज तू माझे प्राण वाचवले आहेस. मी तुझ्या उपकाराची परतफेड कशी करू हे मला समजत नाही. मला कोणताही वारस नाही. जर तू स्वीकार करशील तर आजपासूनच मी तुला माझा वारस घोषित करतो. राजाला हे माहीत नव्हते की समोर राजकन्या आहे, राजकुमार नाही. राजकन्येने मनातल्या मनात विचार केला, बरे झाले की हा राजा मला राजकुमार समजतोय. जर मी याच्यासोबत गेले तर मला सुरक्षितता मिळेल आणि राजकुमाराचा शोधही घेता येईल. मला हे नक्कीच जाणून घ्यायचे आहे की आदित्यने मला झोपेत का सोडले. तो कोणत्याही संकटात तर नाहीये. तिने राजाची विनंती स्वीकारली. राजा विशाल आपल्या महालात पोहोचले आणि राजकन्येला राजकुमार घोषित केले. आता ती पंथनगर राज्यात राहू लागली. पण तिच्या मनात बेचैनी कायम होती. राजकुमाराचा शोध घेण्याचा विचार प्रत्येक क्षणी तिच्या हृदयाला झोंबत होता. प्रेम कमी होण्याऐवजी अधिक खोल झाले. रात्री तिला झोप लागत नव्हती आणि दिवसा शिकारीच्या निमित्ताने ती त्याच ठिकाणी जात असे जिथे ती आईमुलगी राहत होत्या. तिला शंका होती की तिथेच काहीतरी रहस्य दडले आहे. पण कोणताही ठोस पुरावा तिच्या हाती लागला नाही. इकडे राजा विशाल यांचे एक गुरु होते. ते वर्षातून एकदा दरबारात येत आणि जंगलात तपस्या करत. राजा त्यांचा विशेष आदर करत असे. पण यावेळी राजाला आपला मित्र सुबोधकडे कलिंगला जायचे होते. जाताना त्यांनी राजकन्येला, जी सर्वांना राजकुमार वाटत होती, सांगितले, गुरुदेव कधीही येऊ शकतात. त्यांच्या स्वागतात कोणतीही कमी ठेवू नकोस. एवढे बोलून राजा कलिंगसाठी निघाला. राजा गेल्याच्या दुसऱ्याच दिवशी त्यांचे गुरुदेव दरबारात आले. जेव्हा त्यांना समजले की राजा स्वतः उपस्थित नाही तेव्हा ते थोडे निराश झाले. त्यांनी विचार केला, राजाला तर माहीत होते की मी दरवर्षी याच वेळी येतो. मग ते का निघून गेले? तेव्हा राजकन्या, जिने राजकुमाराचे रूप धारण केले होते, पुढे आली आणि नम्रपणे म्हणाली, गुरुदेव, तुम्हाला येथे कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही. मी तुम्हाला राजाच्या विशेष शयन कक्षात थांबवतो. हीच राजाची आज्ञाही आहे आणि हाच योग्य शिष्टाचार आहे. गुरुदेव तिथे थांबले. राजकन्येने सांगितले, महाराज, मी तुमचे पाय दाबतो. पण महात्म्याने डोळे मिटून घेतले आणि सांगितले, जे रूप तू दाखवत आहेस ते तुझे खरे रूप नाही. तू स्त्री आहेस. माझ्या चरणांना स्पर्श करू नकोस, अन्यथा मला स्त्री स्पर्शाचा दोष लागेल.
राजकन्या आश्चर्यचकित होऊन म्हणाली, गुरुदेव, जर तुम्हाला माहीत झाले आहे की मी स्त्री आहे, तर हेही माहीत असेल की मी राजा सुबोधनची कन्या आहे. मी माझ्या प्रिय राजकुमारासोबत पळून आले होते, पण राजकुमारने मला झोपेत सोडून दिले आणि तो निघून गेला. कृपया मला सांगा की माझा राजकुमार कुठे आहे? तो जिवंत आहे की नाही? महात्मा काही वेळ शांतपणे ध्यानात लीन राहिले. मग ते म्हणाले, बाळा, तुझ्या राजकुमारने तुला फसवले नाही. तो स्वतःच फसवणुकीचा बळी ठरला आहे. ती म्हातारी आणि तिची मुलगी जादूगरणी आहेत. त्यांनी राजकुमाराला ससा बनवून कैद केले आहे. राजकन्या म्हणाली, गुरुदेव, कृपया काहीतरी उपाय सांगा, जेणेकरून मी माझ्या राजकुमाराला मुक्त करू शकेन. महात्मा म्हणाले, बाळा, त्या म्हातारीच्या घराच्या मागे एक ताडाच्या झाडावर एक हंडी, मडके लटकलेली आहे. त्यातच त्यांची सर्व जादू आहे. जर तू त्या हंडीला बाणाने भेदले तर त्यांची शक्ती नष्ट होईल आणि राजकुमार आपल्या मूळ रूपात परत येईल. मग तू त्याला तुझ्यासोबत घेऊन जाऊ शकतेस. राजकन्येने नमस्कार करून सांगितले, गुरुदेव, मला आशीर्वाद द्या की मी यशस्वी होऊन परत येईन. महात्म्याने आशीर्वाद दिला, बाळा, तुझे मन निर्मळ आहे. तुझ्या हृदयात कोणताही कपट नाही. तू नक्कीच यशस्वी होशील. आणि जिथपर्यंत तुझा आणि राजकुमाराचा संबंध आहे, तो स्वतः विधात्याने लिहिला आहे. कोणीही त्याला मिटवू शकत नाही. राजकन्येने वेळ घालवता जंगलात जाण्यासाठी निघाली. ती म्हातारीच्या घराजवळ पोहोचली. तिला माहीत होते की मध्यरात्री ती जादूगरणी तरुणी राजकुमारला ससा बनवून माणसात रूपांतर करून आपल्यासोबत जबरदस्तीने ठेवते. तोच वेळ तिच्यासाठी योग्य संधी होती. ती घराच्या मागे लपून वाट पाहू लागली. मध्यरात्री तिने स्पष्टपणे ऐकले, राजकुमार जादूगरणीला म्हणत होता, मी आता तुझे ऐकू शकत नाही. तू धोकेबाज आणि नीच स्त्री आहेस. ती तरुणी म्हणाली, तू काहीही बोललास तरी आता तू मोकळा होऊ शकत नाहीस. जर जास्त नखरे दाखवले तर मी तुझ्या प्रिय राजकन्येला उंदीर बनवून टाकीन. हे ऐकून राजकन्येचे कान उभे राहिले. तिने लगेच आपले धनुष्य उचलले आणि हंडीला बाणाने भेदले. हंडी तुटताच त्या दोन्ही माता मुली शक्तिहीन झाल्या. घाबरून ती मुलगी ओरडली, आई, आपल्यासोबत धोका झाला आहे. आपली शक्ती संपली आहे. राजकन्येने कठोर स्वरात सांगितले, धोका केवळ तुम्हीच देऊ शकता. आता तुमचा वेळ संपला आहे. फसवणूक करणे किती मोठा गुन्हा आहे हे आता तुम्हाला स्वतःच समजेल. एवढे बोलून तिने राजकुमाराकडे पाहिले आणि सांगितले, आता उशीर करू नका. या दुष्ट स्त्रियांना शिक्षा करा. राजकुमार आता आपल्या मूळ रूपात परत आला होता. तो अग्नीसारखा क्रोधित झाला. दोन्ही माता मुली घराच्या मागील बाजूला पळू लागल्या, पण राजकन्येने लक्ष साधून बाण चालवला आणि क्षणातच दोघींचा अंत केला. राजकुमार त्या कैदेतून मुक्त झाला होता. राजकन्या त्याला घेऊन पंथनगरच्या राजा विशालकडे पोहोचली. राजाला जेव्हा दोन राजकुमार एकत्र दिसले तेव्हा त्याला आश्चर्य वाटले. राजा विशालने विचारले, बेटा, हा दुसरा राजकुमार कोण आहे? तेव्हा राजकन्येने नम्रपणे पूर्ण कथा सांगितली, महाराज, मी कोणताही राजकुमार नाही, तर राजकुमारी आहे. मी तुमच्या मित्र राजा सुबोधनची कन्या आहे. हे वसंतपूरचे राजकुमार आदित्य आहेत आणि माझे होणारे पती आहेत. माझ्या वडिलांच्या आणि त्यांच्या राज्याच्या जुन्या शत्रुत्वामुळे मला इथपर्यंत यावे लागले. आता मी तुम्हाला पिता मानले आहे. आता तुम्ही माझे लग्न लावून द्या किंवा माझ्या वडिलांप्रमाणे मला सोडून द्या. 9. राजा विशाल खोलवर विचारात पडले. ते म्हणाले, बाळा, मी तुला माझा वारस बनवले होते कारण तू माझे प्राण वाचवले होतेस. तू माझ्यासाठी केवळ वारस नाही तर माझ्या मुलासारखा आहेस. मी तुला कसे सोडू शकतो आणि जिथपर्यंत तुझ्या वडिलांचा प्रश्न आहे त्यांना तुला स्वीकार करण्याचा काय अधिकार आहे? मी स्वतः त्यांना बोलावून लग्नात उपस्थित करीन. राजा विशालने लग्नाचा दिवस निश्चित केला. आसपासच्या सर्व राजांना निमंत्रण पाठवले. राजा सुबोधनलाही निमंत्रण पाठवले गेले आणि राजा चंद्रसेनलाही की
त्यांनी आपल्या मुलाच्या लग्नात उपस्थित राहावे. हळूहळू लग्नाचा शुभ दिवस आला. सर्व राजे विशालच्या दरबारात आले. लग्नाच्या वेळी राजा सुबोधनने मुलीकडे पाहून सांगितले, ही मुलगी तर माझ्या मुलीसारखी दिसते. मला माहीत नाही ती कुठे गेली होती. जर आज मला ती मिळाली असती तर मी तिचे लग्न मोठ्या थाटामाटात लावले असते. तेव्हा राजा विशाल हसून म्हणाले, महाराज, हिला आपली मुलगी मानून आशीर्वाद द्या. राजा सुबोधन आशीर्वाद देण्यासाठी पुढे सरकले तेव्हा त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. राजकन्या म्हणाली, वडील, मी तुमच्या डोळ्यात अश्रू पाहू शकत नाही. मीच तुमची कन्या चंद्रकला आहे. जर तुम्ही मला दोषी मानत असाल तर शिक्षा द्या. राजा सुबोधनची वाणी भरून आली. ते म्हणाले, बाळा, मी तुला शिक्षा कशी देऊ शकतो? माझ्याकडे तुझ्याशिवाय दुसरे कोण आहे? तू चांगलेच केलेस की पळून जाऊन आपल्या जीवनाचा निर्णय घेतलास. तू माझे बंद डोळे उघडलेस. नंतर मोठ्या आनंदाने राजकुमार आदित्य आणि राजकन्या चंद्रकलाचा विवाह संपन्न झाला. लग्नानंतर राजकुमार आपल्या नगरात परत जाण्यासाठी निघाला. त्याचे वडील स्वतः त्याला घ्यायला आले होते. तेव्हा राजकुमाराच्या वडिलांनीही सांगितले, माझ्याकडे दुसरा कोणतीही संतान नाही. आता मी हे राज्यही आदित्यला देतो. बाळा, तुम्ही दोघांनी शतकानुशतके जुने शत्रुत्व मिटवले आहे. अशा प्रकारे राजकुमार आणि राजकन्येला एका नव्हे तर 3 राज्यांची जबाबदारी मिळाली. ते धर्म आणि प्रेमाने राज्य करू लागले आणि प्रजा आनंदाने राहू लागली. प्रेक्षक हो, या संपूर्ण कथेत जे गूढ भाव दडलेले आहे ते केवळ एका राजकुमार आणि राजकन्येच्या संघर्षाची गाथा नाही, तर आपल्या जीवनाशी आणि विशेषतः पितृपक्षाच्या पवित्र काळाशी खोलवर जोडलेले संदेशही देतात. पितृपक्ष तो काळ आहे जेव्हा आपण आपल्या पूर्वजांचे स्मरण करतो, त्यांच्या प्रती श्रद्धा अर्पण करतो आणि आपल्या जीवनात त्या शिकवणींचा अवलंब करण्याचा संकल्प घेतो ज्या आपल्याला योग्य मार्ग दाखवतात. पहिली शिकवण आपल्याला मिळते की कपट आणि फसवणूक कधीही टिकू शकत नाही. ज्या प्रकारे त्या जादूगरणी आई मुलीने आपल्या कपटाने आणि जादूने राजकुमाराला बंधक बनवले, ती फसवणूक जास्त काळ टिकली नाही. अखेरीस सत्य आणि धर्माचा विजय झाला. पितृपक्षाचाही हाच संदेश आहे की आपले पितर आपल्याला पाहत असतात. जर आपण कपट, पाप किंवा फसवणुकीचा मार्ग अवलंबला तर त्याचा नाश निश्चित आहे. पितरांना प्रसन्न करण्याचा खरा उपाय हाच आहे की आपण धर्माच्या मार्गावर चालावे, सत्याची साथ द्यावी आणि कपटापासून दूर राहावे. जसे हंडीला भेदताच सर्व मायाजाल तुटले, त्याचप्रमाणे पितरांचा आशीर्वाद पाप आणि फसवणुकीच्या बेड्या तोडून आपल्याला जीवनाची खरी स्वातंत्र्य देतो. दुसरी शिकवण या कथेतून ही मिळते की पूर्वजांनी दिलेली परंपरा आणि संस्कारच आपल्याला मोठ्या संकटातून बाहेर काढतात. जेव्हा राजकन्येने स्त्रीरूपातून बाहेर येऊन राजकुमाराचे रूप धारण केले आणि संकटांशी लढली, तेव्हा तिच्या आत तीच शक्ती जागृत झाली जी तिला पूर्वजांकडून मिळाली होती. पितृपक्षाचे महत्त्वही हेच आहे की आपण आपल्या पूर्वजांच्या संस्कारांचे स्मरण करावे, त्यांचा आदर करावा आणि जीवनात त्यांना धारण करावे. जर आपण त्यांचे स्मरण करून श्राद्ध, तर्पण आणि आहुती देऊ तर ते आपल्या प्रत्येक संकटात रक्षक बनून उभे राहतील. राजकन्येचे धैर्य हे त्याच अदृश्य शक्तीचे प्रतीक आहे जी आपल्याला पितरांकडून प्राप्त होते. तिसरी आणि सर्वात मोठी शिकवण ही आहे की पितृपक्षात केवळ भोजन किंवा पिंडदान नाही, तर आपल्या कुटुंबाला आणि नात्यांना एकत्र आणण्याचा भावच खरे तर्पण आहे. जसे राजकन्या आणि राजकुमाराच्या भेटीमुळे 3 राज्यांचे शत्रुत्व संपले, त्याचप्रमाणे पितृपक्ष आपल्याला हेच शिकवतो की पूर्वजांची आत्मा तेव्हाच तृप्त होते जेव्हा आपण आपल्या जीवनातील वैर आणि भांडणे मिटवून एकता आणि प्रेमाचा मार्ग अवलंबतो. जर आपण आपल्या पितरांचे स्मरण करून कुटुंबात प्रेम, मोठ्यांचा आदर आणि लहान मोठ्यांमध्ये सलोखा कायम ठेवला तर हे सर्वात मोठे श्राद्ध असेल. कारण पितरांना हेच हवे असते की त्यांची मुले प्रेमाने राहावी, एकमेकांचा आधार बनावा आणि कोणालाही एकटे सोडू नये. म्हणून प्रेक्षक हो, ही कथा केवळ मनोरंजन नाही, ती आपल्यासाठी एक आरसा आहे. पितृपक्षाचा हा पवित्र काळ आपल्याला हेच सांगतो की
धर्म आणि सत्य हीच सर्वात मोठी शक्ती आहे. पूर्वजांचे संस्कार हीच सर्वात मोठी धरोहर आहे आणि नात्यांची एकता हेच सर्वात मोठे तर्पण आहे. जर आपण या 3 गोष्टी आपल्या जीवनात उतरवल्या तर आपले पितर प्रसन्न होतील आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यावर नेहमी राहील. प्रेक्षक हो, कथेचा खरा रस अजूनही पुढे दडलेला आहे. ही तर फक्त सुरुवात होती, कारण आता आपण त्या प्राचीन रहस्यमय प्रसंगांकडे पोहोचत आहोत ज्यांना पितृपक्षाच्या पौराणिक कथा म्हटले गेले आहे. शास्त्रात स्पष्ट लिहिले आहे की जो कोणी या कथांना श्रद्धा आणि एकाग्रतेने ऐकतो त्याचे पितर केवळ प्रसन्नच होत नाहीत, तर आयुष्यभर त्याचे रक्षणही करतात. विचार करा, आपले पूर्वज ज्यांनी आपल्याला हे जीवन दिले ते स्वतः तुमच्या घरी येऊन आशीर्वाद देतील. यापेक्षा मोठे पुण्य काय असू शकते? तर चला पुढील कथांचे द्वार उघडूया. कारण या कथांमध्ये असे सत्य दडले आहे जे तुमचे जीवन बदलू शकते, तुमच्या पितरांना संतुष्ट करू शकते आणि तुमच्या वंशाला समृद्धीने भरू शकते. प्रेक्षक हो, पितृपक्षाच्या पहिल्या कथेचा संबंध एका खूपच अद्भुत आणि प्रेरणादायी प्रसंगाशी आहे, जी आपल्याला हे समजावते की पूर्वजांचे स्मरण आणि त्यांचे तर्पण का आवश्यक आहे. प्रेक्षक हो, असे म्हणतात की जेव्हा पितृपक्षाचा काळ येतो तेव्हा स्वर्गाचे द्वार उघडले जातात आणि आपले पितर जे आपल्याला या जगात घेऊन आले आहेत ते आपल्या मुलांकडे मोठ्या आशेने पाहतात की आपली मुले आपल्याला आठवतील, आपल्याला अन्न आणि जल अर्पण करतील आणि आपल्याला आपल्या हृदयात स्थान देतील. पण जो या काळात आपल्या पितरांचे स्मरण करत नाही त्याला पितृदोषाचा सामना करावा लागतो. महाभारत आणि पुराणांमध्ये एक अद्भुत कथा आहे. ही कथा महान दानी कर्णाची आहे. कर्णला तुम्ही सर्वजण ओळखता. तो महाभारतातील एक वीर योद्धा होता, दानवीर म्हणून ओळखला जात असे. आयुष्यभर त्याने कधीही कोणाला रिकाम्या हाताने परत पाठवले नाही. ज्यानेही त्याच्याकडे काही मागितले त्याला त्याने ते दिले, मग ते त्याचे कवचकुंडले असो किंवा त्याचे जीवन. पण प्रेक्षक हो, हाच कर्ण जेव्हा महाभारताच्या युद्धानंतर स्वर्गलोकात पोहोचला तेव्हा तिथे एक अद्भुत घटना घडली. स्वर्गात कर्णाला जे भोजन मिळाले ते सोने आणि रत्नांचे होते. ताटात अन्नाच्या जागी सोने, चांदी आणि हिरेज वाहरात वाढले होते. कर्ण आश्चर्यचकित झाला. त्याने देवतांना विचारले, हे कसले भोजन आहे? माणसाला तर अन्न हवे, जल हवे, पण मला सोने आणि चांदी दिले जात आहे. तेव्हा देवतांनी उत्तर दिले, हे कर्णा, आयुष्यभर तू दान तर खूप केलेस. कधीही कोणाला रिकाम्या हाताने परत पाठवले नाहीस, पण तू आपल्या पितरांना अन्न आणि जल अर्पण केले नाहीस. तू दानात सर्व काही दिले, पण पितरांना जल आणि भोजन दिले नाहीस. याच कारणामुळे आज स्वर्गात तुला अन्नाच्या जागी सोने आणि चांदी मिळत आहे. हे ऐकून कर्ण खूप दुःखी झाला. त्याने विनंती केली, हे देवा, मला एकदा पृथ्वीवर जाण्याची संधी द्या. मला माझ्या पितरांसाठी अन्न आणि जल अर्पण करायचे आहे. मला त्यांच्या आत्म्याला शांती द्यायची आहे. त्याची प्रार्थना ऐकून देवतांनी कर्णाला 15 दिवसांसाठी पृथ्वीवर परत जाण्याची परवानगी दिली. हेच ते 15 दिवस होते ज्यांना आज आपण पितृपक्ष किंवा श्राद्ध पक्ष म्हणून ओळखतो. कर्णाने पृथ्वीवर येऊन श्राद्ध केले, पिंडदान केले, अन्न आणि जल अर्पण केले. त्याने आपल्या पितरांना प्रसन्न केले आणि तेव्हाच त्याच्या आत्म्याला शांती मिळाली. हेच कारण आहे की पितृपक्षाची सुरुवात कर्णाच्या या कथेपासून मानली जाते. ही कथा आपल्याला शिकवते की माणूस कितीही दानी असला तरी जर त्याने आपल्या पूर्वजांचे स्मरण केले नाही, त्यांच्यासाठी तर्पण केले नाही, तर त्याचे दान अपूर्णच राहील. प्रेक्षक हो, कल्पना करा, एखादा मुलगा जर आयुष्यभर सर्वांना देतो पण आपल्या आईवडिलांना, आपल्या आजोबा-पणजोबांना विसरून जातो, तर त्याचे पुण्यही अपूर्णच राहते. म्हणूनच शास्त्रांमध्ये सांगितले आहे की पितृपक्षाच्या दिवसांमध्ये आपल्या पितरांसाठी अन्न, जल आणि तर्पण करायला हवे. श्राद्धाशिवाय जीवन अपूर्ण आहे, कारण पितरांच्या आत्म्याला शांती मिळाल्याशिवाय वंशजांचे जीवनही बाधित होते. जेव्हा कर्णासारखा महान दानीही आपल्या पितरांच्या श्राद्धापासून वंचित राहिल्यामुळे सोने आणि चांदी खाण्यासाठी मजबूर झाला, तर विचार करा की आपण सामान्य माणसांनी जर पितरांकडे लक्ष दिले नाही
तर आपल्याला किती अडचणींचा सामना करावा लागू शकतो। हेच कारण आहे की ऋषीमुनींनी पितृपक्षाच्या 16 दिवसांना विशेष महत्त्व दिले आहे। या दिवसांमध्ये केलेले श्राद्ध थेट पितरांपर्यंत पोहोचते आणि त्यांच्या आशीर्वादाने घरात सुख, समृद्धी आणि शांती येते। ही कथा केवळ एक घटना नाही, तर एक खोलवर शिकवण आहे की दान केवळ समाजासाठी नाही, तर सर्वात आधी दान आपल्या पितरांसाठी असते, कारण त्यांच्यामुळेच आपले अस्तित्व आहे। जर आपण त्यांना विसरलो तर आपण सर्व काही गमावले। प्रेक्षक हो, कर्णाची ही कथा ऐकून हृदयात एक भावना जागृत होते की आपण आपल्या पितरांप्रती कृतज्ञ असायला हवे। जेव्हा जेव्हा पितृपक्ष येईल तेव्हा आपण पूर्ण मनाने यांचे स्मरण करायला हवे। दिवा लावून, अन्न आणि जल अर्पण करून, दान करून आपण त्यांच्या आत्म्याला तृप्त करायला हवे। तरच आपल्या जीवनात खरी समृद्धी येईल। प्रेक्षक हो, दुसरी कथा पितृपक्षात राजा हरिश्चंद्राशी संबंधित मानली जाते। ही कथा इतकी खोल आहे की ऐकताच हृदय हादरते आणि आत्माही सुन्न होते। राजा हरिश्चंद्राचे नाव तुम्ही नक्कीच ऐकले असेल। ते सत्य आणि धर्माचे प्रतीक होते। त्यांची ओळख हीच होती की ते आपल्या वचनापासून कधीही मागे हटले नाहीत। परिस्थिती कशीही असो, कुटुंब तुटो, राज्य जावो, त्यांना भीक मागावी लागो किंवा दास बनावे लागो, त्यांनी धर्म आणि वचन कधीही सोडले नाही। कथा सांगते की एकदा विश्वामित्रांनी राजा हरिश्चंद्राची परीक्षा घ्यायची ठरवली। त्यांनी एका मोठ्या यज्ञासाठी राजाकडून दक्षिणा मागितली। राजा हरिश्चंद्र म्हणाला, हे मुनी, मी जे काही वचन देतो ते पाळतो। तुम्ही जे मागाल ते मी नक्की देईन। मुनींनी त्यांच्याकडून त्यांचे संपूर्ण राज्यच दक्षिणा म्हणून मागितले। धर्मप्रायण राजाने कोणताही संकोच न बाळगता आपले राज्य मुनींना दिले। राजा आणि त्यांची पत्नी तारामती तसेच त्यांचा मुलगा रोहिताश्व या तिघांनाही राज्य सोडून जावे लागले। ते अयोध्येतून निघून काशीला पोहोचले। पण मुनींनी सांगितले की अजून दक्षिणा पूर्ण झाली नाही, तुम्हाला सोने द्यावे लागेल। निर्धन झालेल्या हरिश्चंद्राकडे सोने कुठून येणार, तेव्हा मुनींनी आदेश दिला की जे काही धन मिळेल ते आणून द्या। दक्षिणा देण्यासाठी राजाने आपली पत्नी आणि मुलाला विकायचे ठरवले। कल्पना करा, एक राजा जो कधी अफाट संपत्तीचा मालक होता, आज तो आपली पत्नी आणि मुलाला विकण्यासाठी मजबूर आहे, फक्त यासाठी की त्याने वचन दिले होते आणि त्याला सत्याचे पालन करायचे होते। तारामती आणि रोहिताश्वला एका ब्राह्मणाने विकत घेतले। जेव्हा राजाने उरलेले धन गोळा करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यालाही एका स्मशानात रखवालदार म्हणून विकले गेले। आता राजा हरिश्चंद्र स्मशानात काम करू लागले। त्यांचे काम होते मृत शरीरे जाळण्याचा कर वसूल करणे। वेळ निघून गेला। एक दिवस त्यांची पत्नी तारामती आपल्या मृत मुलाला घेऊन स्मशानात पोहोचली। हो, त्यांचा मुलगा सर्पदंशामुळे मरण पावला होता। आता त्या दृश्याच्या वेदनांचा विचार करा, आईचे रडणे आणि समोर तोच वडील उभा आहे जो आज स्मशानाचा दारोगा बनला आहे। जेव्हा तारामतीने आपल्या मुलाचा अंतिम संस्कार करायचा ठरवला तेव्हा राजा हरिश्चंद्रने कठोर स्वरात सांगितले, आधी कर दे मगच आपल्या मुलाचा दाहसंस्कार कर। हा माझा धर्म आहे, मी माझ्या वचनापासून मागे हटू शकत नाही। त्या क्षणी पृथ्वी रडू लागली, आकाश थरथरले, देव विचलित झाले। एक वडील जो आपल्या मुलाचे शरीर पाहत आहे, एक पती जो आपल्या पत्नीचे अश्रू पाहत आहे, तरीही तो आपल्या धर्माचे आणि वचनाचे पालन करण्यासाठी कठोर बनून उभा आहे। हे दृश्य जगाच्या इतिहासात अद्वितीय आहे। त्याच वेळी देवता प्रकट झाले। इंद्रदेव आणि ब्रह्मदेव यांनी येऊन राजाला सांगितले, हे हरिश्चंद्र, ही तुझी परीक्षा होती। तू धर्म आणि सत्याच्या मार्गावर चालताना असह्य कष्ट सहन केलेस, पण तू वचनापासून ढळला नाहीस। हाच खरा धर्म आहे। तुझ्या या त्यागामुळे तुला अमरत्व मिळेल। तुझे नाव युगायुगांपर्यंत सत्य आणि धर्माचे प्रतीक बनून राहील। राजा हरिश्चंद्राचा हा प्रसंग पितृपक्षात सांगितला जातो, कारण तो आपल्याला हे आठवण करून देतो की धर्माचे पालन हेच सर्वात मोठे तर्पण आहे। पितरांना प्रसन्न करण्याचा सर्वात मोठा मार्ग केवळ विधी नाही,
तर आपल्या जीवनात सत्य, वचन आणि धर्माचे पालन करणे आहे. प्रेक्षक हो, या कथेचा आणखी एक खोलवर पैलू आहे. असे म्हटले जाते की जेव्हा आपण पितृपक्षात श्राद्ध करतो तेव्हा केवळ भोजन आणि जल अर्पण करणे पुरेसे नाही. आपल्याला आपले जीवनही धर्ममय बनवावे लागते. जर आपण खोटेपणा, ढोंगीपणा आणि अधर्मात लिप्त राहून पितरांचे तर्पण करतो तर ते तर्पण अपूर्ण राहते. पण जर आपण सत्य आणि धर्माच्या मार्गावर चालताना आपल्या पितरांना आठवतो तर ते नक्कीच प्रसन्न होतात. राजा हरिश्चंद्राचे दुःख आपल्याला हे शिकवते की जीवनात कोणतीही परिस्थिती आली तरी आपण आपल्या धर्मापासून दूर जायला नको. पितृपक्षाचा हाच संदेश आहे की पूर्वजांच्या स्मरणासोबतच त्यांनी दाखवलेल्या धर्ममार्गाचे अनुसरण करणेही तितकेच आवश्यक आहे. कल्पना करा, जर हरिश्चंद्राने आपल्या मुलाचे शव पाहून नियम तोडले असते तर ते आपल्या वचनापासून भटकले असते का? पण त्यांनी असे केले नाही. म्हणूनच ते आजही सत्यवादी हरिश्चंद्र म्हणून ओळखले जातात. हीच ती शिकवण आहे जी पितृपक्षाची दुसरी कथा आपल्याला देते. सत्य हेच सर्वात मोठे श्राद्ध आहे. धर्म हेच सर्वात मोठे तर्पण आहे. प्रेक्षक हो, तिसरी कथा भीष्म पितामहाशी संबंधित आहे जी आपल्याला पितृऋण आणि धर्मपालनाची खोली समजावते. भीष्म पितामह महाभारतातील असे पात्र आहे ज्यांचे जीवनच त्याग आणि कर्तव्याचे दुसरे नाव आहे. त्यांचा जन्म गंगा आणि शांतनू यांच्या पोटी झाला होता. जेव्हा शांतनूने सत्यवतीशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा सत्यवतीच्या वडिलांनी अट घातली की त्यांचीच संतान हस्तिनापूरचा राजा बनेल. तेव्हा देवव्रताने, जो पुढे भीष्म म्हणून ओळखला गेला, प्रतिज्ञा केली की तो आयुष्यभर लग्न करणार नाही आणि सिंहासनावर हक्क सांगणार नाही. हीच त्यांची भयंकर प्रतिज्ञा होती ज्यामुळे ते भीष्म बनले. आता कल्पना करा, एका मुलाने वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य पणाला लावले. केवळ राजसिंहासन सोडले नाही तर संतान सुखापासूनही वंचित राहिले. हा त्यांचा पहिला त्याग होता. पितृऋण फेडण्याचे एक अद्भुत उदाहरण. कथा सांगते की भीष्म पितामहाने आपले संपूर्ण आयुष्य धर्म आणि कर्तव्यासाठी अर्पण केले. ते कुरुवंशाचे रक्षक बनले, हस्तिनापूरच्या युवराजांचे गुरु बनले आणि महाभारत युद्धापर्यंत जिवंत राहिले. त्यांनी बाणांच्या शयेवर झोपून मृत्यूची निवडही तेव्हाच केली जेव्हा उत्तरायणाचा काळ आला. हे वरदान त्यांना त्यांच्या प्रतिज्ञा आणि तपस्येमुळे मिळाले होते. पितृपक्षात भीष्म पितामहाची कथा यासाठी सांगितली जाते कारण त्यांनी हे शिकवले की आईवडील आणि पूर्वजांचे ऋण जीवनापेक्षाही मोठे असते. त्यांच्यासमोर आपले सुख, आपले अधिकार आणि आपल्या इच्छांचा त्याग करावा लागतो. जेव्हा आपण आपल्या पूर्वजांना अर्पण करतो तेव्हा आपल्याला हे आठवण करून द्यायला हवे की त्यांनीही आपल्यासाठी आपल्या जीवनातील खूप काही त्यागले होते. भीष्माची ही कथा केवळ त्यागाची नाही तर धर्मपालनाचीही आहे. त्यांनी युद्धभूमीवरही धर्माचे पालन केले. जोपर्यंत त्यांच्यासमोर प्रतिज्ञा होती तोपर्यंत त्यांनी कौरवांच्या बाजूने युद्ध केले. पण जेव्हा अर्जुन आणि शिखंडीने मिळून त्यांना पाडले तेव्हाही त्यांनी आपले वचन पाळले. मृत्यूची वेळही त्यांनी स्वतः निवडली. ही अद्वितीय शक्ती केवळ त्याच व्यक्तीला मिळते ज्याने आपले जीवन पूर्णपणे धर्माला समर्पित केले आहे. प्रेक्षक हो, ही कथा आपल्याला हा संदेश देते की पितृपक्ष केवळ पिंडदान आणि श्राद्धाचा काळ नाही, तर हे आपल्या जीवनाचे आत्मपरीक्षण करण्याचा काळ आहे. भीष्म पितामहाप्रमाणे आपल्यालाही हे विचार करायला हवे की आपण आपल्या पितरांचे ऋण कसे फेडू शकतो. ते ऋण केवळ अन्नजलाने पूर्ण होत नाही तर आपल्या जीवनाची दिशा, आपले कर्म आणि आपल्या सत्याने पूर्ण होते. कल्पना करा, जर भीष्म पितामह आपल्या प्रतिज्ञेपासून विचलित झाले असते तर त्यांचे नाव आजही एवढे पूजनीय राहिले असते का? त्यांना मृत्यूवर अधिकार मिळाला असता का? नाही. त्यांनी आपल्या जीवनाला वचन, त्याग आणि धर्माचे उदाहरण बनवले. हेच कारण आहे की पितृपक्षात त्यांचे स्मरण करणे विशेष फलदायी मानले जाते. कथा हेही सांगते की जेव्हा भीष्म बाणांच्या शयेवर पडले होते तेव्हा त्यांनी युधिष्ठिराला धर्मशास्त्राचा उपदेश दिला.
हा उपदेश आजही शांती पर्व आणि अनुशासन पर्वमध्ये सुरक्षित आहे. पितृपक्षात हे स्मरण करणे की आपले पूर्वज आपल्याला धर्माचा मार्ग दाखवतात, हे स्वतःच एक प्रकारचे तर्पण आहे. म्हणून पितृपक्षाची तिसरी कथा आपल्याला हे समजावते की पितृऋण फेडण्याचा अर्थ केवळ विधी करणे नाही, तर आपल्या जीवनाला त्यांच्या दाखवलेल्या मार्गावर चालवणे आहे. भीष्म पितामहाचा त्याग आपल्याला हे आठवण करून देतो की पूर्वजांचा सन्मान तेव्हाच आहे जेव्हा आपण सत्य, वचन आणि धर्माच्या मार्गावर चालू. प्रेक्षक हो, ही कथा अजून इथेच संपत नाही. आता आपण हेही जाणून घेणार आहोत की पितृपक्षातील प्रत्येक रात्री पितर या 3 वेळी आपल्या घरी नक्की येतात. प्रेक्षक हो, जेव्हा पितृपक्षाचा काळ येतो तेव्हा संपूर्ण वातावरण दिव्य आणि अद्भुत वाटू लागते. असे वाटते जणू आपले पूर्वज, आपले आजोबा पणजोबा, मातापिता स्वर्गातून उतरून आपल्या अंगणात बसले आहेत. धर्मग्रंथांमध्ये सांगितले आहे की पितृपक्षातील प्रत्येक रात्री काही विशेष क्षण असे असतात जेव्हा आपले पितर स्वतः आपल्या घरी येतात. ते केवळ आपण केलेल्या तर्पण, पिंडदान आणि श्राद्धामुळेच प्रसन्न होत नाहीत, तर ते हेही पाहतात की त्यांचे वंशज आज कसे जीवन जगत आहेत, धर्माचे पालन करत आहेत की नाही, आणि ते आपल्या कुळाला आणि परंपरांना आठवतात की नाही. असे म्हटले जाते की रात्रीचे हे 3 क्षण अत्यंत महत्त्वाचे आहेत. पहिला क्षण त्या क्षणाशी जोडलेला आहे जेव्हा रात्र उतरू लागते आणि दिवे लावले जातात. त्यावेळी पितर आपल्या घराच्या अंगणात, दारात आणि तुळशीजवळ येऊन उभे राहतात. ते पाहतात की घरात कोण कोण त्यांचे स्मरण करते आणि कोणत्या भावनेने दिवा लावून त्यांना नमस्कार करते. म्हणून या वेळी दिवा नक्की लावायला हवा, कारण हा प्रकाश पितरांसाठी आवाहनाचा संकेत बनतो. दुसरा क्षण रात्रीच्या मध्यभागाचा आहे जेव्हा सर्वत्र गाढ शांतता पसरते. लोक झोपी जातात. जग शांततेत बुडून जाते आणि याच क्षणी पितर आपल्या वंशजांच्या स्वयंपाकघरात आणि पूजास्थानात येतात. ते पाहतात की कुटुंबाचे आहार कसे आहे. वंशज सात्विक आहार घेत आहेत की पितरांच्या व्रताकडे दुर्लक्ष करत आहेत. हाच तो काळ आहे जेव्हा पितर अदृश्यपणे आशीर्वाद देतात की कुटुंबाच्या स्वयंपाकघरात कधीही अन्नाची कमतरता नसो. पण जर या वेळी दुर्लक्ष केले गेले असेल, अशुद्ध आहार ठेवला गेला असेल, तर पितर नाराजही होतात. तिसरा आणि सर्वात गूढ क्षण पहाटेच्या अगदी आधीचा असतो. याला ब्रह्ममुहूर्त असेही म्हणतात. यावेळी पितर आपल्या घराच्या दारात उभे राहून हा आशीर्वाद देतात की येणारा दिवस शुभ असो. ते पाहतात की कोण लवकर उठून त्यांचे स्मरण करते, कोण सकाळी पूजा करते आणि कोण आपल्या पितरांना अंजली अर्पण करते. जर यावेळी वंशज श्रद्धेने त्यांचे नाव घेतले, जल अर्पण केले किंवा पवित्रतेने त्यांचे ध्यान केले, तर पितर अत्यंत प्रसन्न होऊन संपूर्ण कुटुंबाला सुख, समृद्धी आणि आरोग्याचे वरदान देतात. धर्मशास्त्रांमध्ये सांगितले आहे की या 3 वेळी पितरांचे आगमन निश्चित असते. ते सांगता येतात, बोलता निघून जातात, पण त्यांच्या गेल्यानंतर घरात एक वेगळीच शांतता आणि ऊर्जा अनुभवली जाते. हेच कारण आहे की पितृपक्षाच्या या दिवसांमध्ये दीपदान, जलदान, तर्पण आणि सात्विकतेची विशेष काळजी घ्यायला हवी. कारण जेव्हा पितर प्रसन्न होतात तेव्हा त्यांचा आशीर्वाद येणाऱ्या पिढ्यांनाही सुरक्षित करतो. प्रेक्षक हो, हे जाणून घेणे खूप आवश्यक आहे की पितर केवळ भोजन किंवा जलासाठी येत नाहीत. ते आपल्या वंशजांचे वर्तन, त्यांचे संस्कार आणि त्यांची भक्ती पाहण्यासाठी येतात. जर घरात धर्माचा सन्मान असेल, आईवडिलांचा आदर असेल आणि सात्विकतेचे पालन होत असेल, तर पितर मनापासून आनंदी होऊन जातात. पण जर त्यांना दुर्लक्ष दिसले तर ते नाराज होऊन असा दोष देतात, ज्याला पितृदोष म्हणतात, आणि हा दोष अनेक पिढ्यांपर्यंत त्रास देतो. म्हणूनच पितृपक्षातील प्रत्येक रात्री या 3 वेळी दिवा लावून, जल अर्पण करून आणि मनातल्या मनात आपल्या पितरांचे स्मरण करून आपण आपल्या पूर्वजांचे स्वागत करायला हवे. असे केल्याने ते केवळ प्रसन्नच होत नाहीत, तर आपल्या जीवनातील दुःख आणि दारिद्र्यही दूर करतात. हाच आपल्या सनातन धर्माचा आदेश आहे आणि हेच आपल्या पूर्वजांप्रती खरे कर्तव्य आहे. प्रेक्षक हो,
म्हणून पितृपक्षातील प्रत्येक रात्रीचे हे 3 क्षण केवळ सामान्य क्षण नाहीत, तर आपल्या पूर्वजांच्या घरी येण्याचे पवित्र क्षण आहेत. जर आपण या क्षणांना श्रद्धेने पाळले, दिवा लावला, जल अर्पण केले आणि आपल्या पितरांचे मनापासून स्मरण केले, तर ते आपल्याला आशीर्वाद देऊन परत जातात. त्यांचा आशीर्वाद आपले जीवन सुख, समृद्धी आणि शांततेने भरतो. तुम्हीही या पवित्र दिवसांमध्ये आपल्या पितरांचे स्मरण करा, त्यांचा आशीर्वाद घ्या आणि आपले जीवन धर्म आणि पुण्याने उजवा. धन्यवाद. राम कृष्ण हरी.